एकीकडे भारतावर 25% कर लावण्याची घोषणा अमेरिकन अध्यक्षांनी केली आणि अगदी त्याच वेळी नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने बनलेला निसार उपग्रह भारतातून अवकाशाकडे झेपावला। या उपग्रहाच्या निमित्ताने भारत अमेरिका यांच्यातील अवकाश तंत्रज्ञानाचा पुढचा अध्याय लिहिला गेलाय। आंध्रमधील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन सेंटरमधनं उपग्रहाचं प्रक्षेपण ही काही नवी गोष्ट राहिली नाही, पण अमेरिका आणि भारताने एकत्रितपणे तयार केलेला पहिला उपग्रह भारतीय उपग्रह प्रक्षेपण केंद्रातनं अवकाशात पाठवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती। निसार नावाचा हा उपग्रह, ज्याचं वजन 2392 किलो इतकं आहे, याचा उपग्रह भूस्थिर कक्षेत पाठवण्यात आलाय। नैसर्गिक आपत्तींविषयी रिअल टाइम माहिती देण्यासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली। या मोहिमेसाठी इस्रो आणि नासाने गेली 10 वर्ष काम केलंय। निसारचा फायदा फक्त भारत किंवा अमेरिकेपुरता मर्यादित नाहीये, साऱ्या जगात येणाऱ्या आपत्तींचं व्यवस्थापन ह्यानं सहज शक्य होईल। या उपग्रहाद्वारे हिमनगाची उंची, समुद्राची पातळी, भूगर्भातील आर्द्रता अशा महत्त्वाच्या घटकांमधील बदल जोखता येतील। तो इकॉनमी की जो ग्रोथ है वो 2 लेवल पे होती है, द मनी सेव्ड एंड द मनी अर्नड। तो इसमें दोनों होगा, बिकॉज व्हेन यू सेव ऑन डिजास्टर्स एंड यू आर प्रिसाइसली एबल टू मैनेज कब कौन सी खेती बोनी है, कब नहीं करनी और कब करनी है, वो सारा इससे जो हमारे पास पहले सूचनाएं मिलती थी उससे ज्यादा एक्यूरेसी के साथ सूचनाएं अब उपलब्ध रहेंगी। और या कुछ ऐसी सूचनाएं जो उपलब्ध करने का प्रिसाइज हमारे पास ऐसा जरिया नहीं था, जैसे अभी कह रहे थे गोइंग डीप एंड फाइंडिंग आउट हाउ फार द ट्री ट्रंक गोज, वो अब हमें इसी प्रकार अंटार्कटिका में, बिकॉज अब हमारे वहां पर 2 प्रयोगशालाएं भी बन चुकी हैं और बहुत बड़ी मात्रा में अर्थ साइंसेस विभाग भी इस प्रयोग का उपयोग करने वाला है। एकेकाळी इस्रोनं बनवलेले उपग्रह अमेरिकेच्या मदतीने अवकाशात सोडले जात असत। गेल्या 6-7 दशकात भारतानं अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं अवकाश भरारी घेतली आहे। GSLV यान हे त्याचंच एक जबरदस्त उदाहरण आहे। आज याच GSLV यानाच्या जोरावर अमेरिका आणि भारताचा हा भला मोठा उपग्रह भारतातनं अवकाशात सोडण्यात आला आहे। हा एक ऐतिहासिक क्षण आहे आपल्यासाठी, पण कारण भारताला खूप फायदा होणार आहे येणाऱ्या काळात। म्हणजे या मिशनचे रिझल्ट्स फक्त नाहीत, तर त्यानंतर आपल्याला एंट्रिक्सला खूप ऑर्डर्स येणार आहेत आणि इतर स्पेस एजन्सीज पण आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहेत। तर पृथ्वीचं निरीक्षण करून, अभ्यास करून बर्फाचे म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवचे बर्फ जे आहेत आणि त्यातल्या त्यात अंटार्क्टिकाचे काही भाग जे परमनंटली लपलेले होते, तर या मोहिमेतून आणि या सिंथेटिक अपर्चर रेडारच्या इमेजेसमधून कोणतीही गोष्ट चुकणार नाही किंवा मिस आउट होणार नाही आहे। तर सगळे छायाचित्र आणि सगळे पिक्चर्स आपल्याला मिळाल्यानंतर दर 12 दिवसांनी तो एक मोठे मोठे इमेजेस स्टिच करून किंवा शिवणकाम करून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि ही मोहीम फार महत्त्वाची का आहे, तर हा जो रेडारचा टेक्निक किंवा ही वापरलेली आहे, ही आजपर्यंत कोणीच अशी या प्रकारची 12 मीटर अँटेनाचा रेडार कोणीच बनवला नव्हता। तो प्रोफेसर UR राव सेंटर स्पेस सेंटरमध्ये आपण विकसित केलेला आहे। अवकाश संशोधनाच्या बाबतीत एक वाक्य नेहमी म्हटलं जातं, स्पेस टेक्नॉलॉजी इज नॉट अबाउट कॉम्पिटिशन बट कोऑपरेशन। निसारच्या प्रक्षेपणानं हीच गोष्ट अधोरेखित केली आहे। अमेरिकेच्या स्पेस ड्रॅगनच्या मदतीनं नुकतंच भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर जाऊन पृथ्वीवर सुखरूप परत आले। निसार उपग्रह भारत अमेरिका अवकाश मैत्रीच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल ठरलंय। या पुढील काळातही ही मैत्री आणखी घट्ट होईल असं म्हणायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।